आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील येरवडा येथील आशियातील सर्वात मोठे प्रादेशिक मनोरुग्णालय पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले। रुग्णालयाच्या उपाधीक्षकांसाठी राखीव असलेल्या शासकीय निवासस्थानात चक्क चर्च चालवले जात असून त्या ठिकाणी धर्मांतराचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या संपूर्ण प्रकाराला रुग्णालयाचे अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील अधीक्षक आणि उपाधीक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेली शासकीय निवासस्थाने सध्या रिकामी आहेत। अधीक्षक रुग्णालय परिसरात न राहता प्रतीकनगर येथे राहतात। इतर अधिकारी कर्मचारी सुद्धा रुग्णालयाच्या आवाराबाहेर वास्तव्य करत असल्याचा फायदा घेऊन शासकीय निवासस्थानी दर रविवारी प्रार्थना सभांच्या नावाखाली चर्चा चालवते जात असल्याचे उघड झालं। या संदर्भातील काही व्हिडिओ फुटेजही समोर आले असून शासकीय मालमत्तेचा असा अनधिकृत वापर होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। या ठिकाणी केवळ प्रार्थना सभाच होत नसून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना हेरलं जात असल्याचा आरोप आहे। तुमचा रुग्ण बरा केला जाईल, तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू, तुम्हाला नोकरी लावून देऊ असे आर्थिक आणि भावनिक आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले। रुग्णांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेऊन हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे। रुग्णालयाच्या आवारात इतक्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक उपक्रम राबवले जात असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणाला अधीक्षकांची कार्यपद्धती जबाबदार असून त्याच्या मूकसंमतीनेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागातही खळबळ उडाली असून आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि हे अनधिकृत धर्मस्थळ तातडीने बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।